श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, आज 10वीचा इतिहास राज्यशास्त्राचा पेपर होता. यामध्ये आपण जे काही प्रश्न दिले होते आयएमपी ते सर्व आले होते. त्याचप्रमाणे आता भूगोलचा पेपर आहे, यासाठी देखील आयएमपी प्रश्नांचा कोर्स बनवलेला आहे. व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक करा. त्याचप्रमाणे आजचे सर्व उत्तर आपण पेपर सोल्युशन बघूयात. तर व्हिडिओला सुरू करूयात. याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला पुढील रिझल्ट, त्याचप्रमाणे प्रवेश प्रक्रिया याची देखील माहिती पुढे भेटणार आहे. तर पहिला प्रश्न होता रिकाम्या जागा. मथुरा शिल्पशैली टिंबटिंब काळात उदय आली. त्याचं उत्तर होतं कुशाण. दुसरं आहे महाबळेश्वरील जवळी भिलार हे गाव टिंबटिंब म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचं उत्तर आहे पुस्तकांचे. तिसरं आहे मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास असतो असे मत कोणी मांडले होते. त्याचं उत्तर आहे कार्ल मार्क्स. त्याचप्रमाणे ब जो प्रश्न होता याच्यातली चुकीची जोडी काय होती, नक्की कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय कळवा. त्याचप्रमाणे हे जे काही प्रश्न होते ना, याची उत्तर मी तुम्हाला सोल्युशनला दाखवतो आणि प्रूफ देखील दाखवतो. आपण कुठले प्रश्न दिले होते आणि कोणते आले होते. तर विथ प्रूफ तुम्हाला दाखवतो. बघा, हे काही टिक केलेले तुम्हाला आला होता. भारूड ललित संग्रह आलता, याच्यात मी पवडा आणि भारूड दिलता. त्यानंतर ह्या निवडणुकीचा टॉपिक देखील वाचायला सांगितलेला. आयएमपी नोट्स हा कोर्स आपला बनवलेला होता. हा सेम ऍक्टिव्हिटी आला होता प्रश्न आयएमपीचा. याच्यामध्ये हे प्रश्न दिले होते. त्याच्यातला हा आलता राजकीय गुन्हेगार, तुम्हाला माहिती असेल. त्यानंतर याच्यात 4 टॉपिक दिले, त्याच्यातला हा राजकीय गुन्हेगाराचा हा टॉपिक आला होता. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र सिंह यांचा मी सांगितलेला आयएमपी प्रश्न, परंतु हा ग्राहक चळवळ आला. म्हणजे बरेच प्रश्न आज आले होते. त्याचप्रमाणे आज जागतिक जल दिवस देखील आहे. तर बघता बघता 1 सेकंड लागतो. लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क मिळावेत, तो चांगल्या मार्काने पास व्हावा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काय आपण आयएमपी प्रश्न दिले होते त्याच्यातले बरेच प्रश्न हे आले होते. या प्रकारच्या चुकीच्या जोड्या, त्यानंतर भजन, ललित संग्रह देखील आला होता, पोवाडा, हे काही प्रश्न दिले होते तुम्हाला. बघा, पर्यटनाचे प्रकार हा ऍक्टिव्हिटी मध्ये आला होता प्रश्न. विथ प्रूफ तुम्हाला दाखवतोय. त्याचप्रमाणे आता भूगोलचा शेवटचा पेपर आहे, त्याच्या देखील आयएमपी तुम्ही परचेस करा. पछतावा होऊ शकतो तुम्हाला. आता शेवटचा पेपर आहे, विचार करू नका. 99 रुपये खर्च करा आणि लवकरात लवकर हा कोर्स परचेस करा. 40 पैकी 40 मार्क तुम्हाला भेटतील आणि नक्की तुमची टक्केवारी चांगली वाढू शकते. आणि हा 194चा कोर्स आहे. याच्यामध्ये देखील सर्व बोर्डाचे पेपर दिलेले आहेत. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये आहे. लिंक ओपन नसेल होत तर डायरेक्टली प्ले स्टोअरला नाना फाउंडेशन सर्च करा आणि फटाफट हा कोर्स परचेस करा. काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. ही सर्व त्यांची उत्तरं मी तुम्हाला दाखवतोय. तर बघा, आता ह्याच्यात पूर्ण आणखीन तपशील तुम्हाला मी सांगतो. पर्यटनाचे प्रकार तुम्हाला आताच दाखवलं मी आयएमपी. आंतरराष्ट्रीय, भौगोलिक, कृषी, क्रीडा हे त्याचे काही प्रकार आहेत. त्यानंतर याचं उत्तर बघा, पहिल्याचं 1985. 1987 मध्ये मानस वन्यजीव अभयारण्य बनलं होतं. पश्चिम घाट 2012 आणि 2014ला इथं दिसत असेल तुम्हाला विद्यालय पार्क ग्रेट. त्यानंतर पुढे हे आयएमपी प्रश्न दिले होते ललित आणि भारूड, तुम्ही बघितलं आत्ताच. त्यानंतर हॉकीचा जादूगर कोणाला म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे मेजर ध्यानचंद. भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा करतात, तर या ठिकाणी तुम्ही बघतात की हॉकीचा जादूगर त्यांना म्हणलं जातं आणि त्यांना जे पुरस्कार दिलेला आहे, पुरस्कार त्यांना जो राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून हा त्यांचा जन्मदिवस हा आपल्या इथे साजरा करतात. हे दुसऱ्याचं उत्तर आहे. त्यानंतर मेजर ध्यानचंद यांची ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरी थोडक्यात लिहा. तर याची तुम्ही माहिती इथं लिहू शकता. हे बघा, इथून इथपर्यंत दिलेले आहेत. हॉकी संघाने 1900 हे इथं दिले तुम्हाला. ही तुम्ही माहिती लिहू शकता आणि 4 पैकी 4 मार्क मिळवू शकता. त्यानंतर हे सर्व आयएमपी प्रश्न आपण दिलेले आले होते, त्यामुळे भूगोलचा देखील कोर्स तुम्ही बाय करावा फटाफट. त्यानंतर याच्यातलं जे पहिलं उत्तर होतं 73 आणि 74व्या संविधान दुरुस्तीने टिंबटिंबच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली, स्थानिक शासन संस्था. आणि दुसरंच जे होतं जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढे मोठे आव्हान म्हणजे धार्मिक संघर्ष, हे त्याचं उत्तर होतं. ग्राहक चळवळ कधी अस्तित्वात झाली होती. त्यानंतर हा देखील आयएमपी प्रश्न मी दिला होता, आताच तुम्हाला दाखवला. आणि मध्यवर्ती निवडणुका म्हणजे काय, ह्या 3 ज्या निवडणुका होत्या, पोटनिवडणूक, मध्य निवडणूक, तर सार्वत्रिक निवडणूक, ह्याचे देखील आयएमपी मी प्रश्न सांगितलेले होते तुम्हाला.
तर अशा प्रकारचे अपडेट आहे, तुम्ही तो फटाफट भूगोलचा कोर्स फटाफट बाय करावा आणि लवकरात लवकर तुम्हाला चांगले मार्क भेटतील, टक्केवारी देखील वाढतील. हा शेवटचा पेपर आहे, विचार करू नका. पेपर कसा गेला कमेंट करा. हा फटाफट कोर्स बाय करा फक्त 99 रुपयांमध्ये. नंतर तुम्हाला पस्तावा होऊ शकतो. ओके ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.